नमस्कार, तुमचं अर्चना शिंदे रेसिपी चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आम्ही गावाला आलेलो आहोत. तर साधी सोपी आणि झटपट तयार होणारी घेवड्याची भाजी बनवणार आहोत. तर तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता रेसिपी बनवून घेऊया. मस्त अशी गावरान भाजी आहे गावाकडची. तेलामध्ये घेवडा मी टाकलेला आहे. साधी सोपी आहे रेसिपी ही, तुम्ही गावाकडची. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी चुलीवर घेवड्याची भाजी मी टाकलेली आहे. आता मीठ थोडं टाकणार आहे. मीठ थोडं टाकून घेऊया. आता आपण याच्यावरती वाफ काढण्यासाठी झाकण ठेवून घेऊया एक. गावाकडची कांदा लसूण चटणी टाकलेली आहे मी. बघू शकता भाजीला खूप चांगली वाफ सुटलेली आहे. आपण घरचा घाटी मसाला टाकलेला आहे. आता मिक्स केलेलं आहे शेंगदाण्याचं कूट, कारळ्याचं कूट टाकून. तर आता थोडं पाणी टाकणार आहे मी. ही भाजी मिक्स केलेला आहे. तर आता 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेऊया. 5 मिनिटात आपली भाजी रेडी होणार आहे. मस्त अशी भाजी आपली शिजलेली आहे. थोडंसं पाणी आटण्यासाठी मी ठेवणार आहे. कोथिंबीर घालणार आहे त्याच्यामध्ये. बघू शकता मस्त अशी आपली घेवड्याची भाजी रेडी झालेली आहे. तर आता मी थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे. सर्वांनी या जेवायला मस्त असं गावरान बेत केलेला आहे. त्यासाठी आपण पाणी गरम करायला उतवणीसाठी ठेवणार आहे. बाजरीच्या भाकरी करायच्या आहेत आपल्याला. पाण्याला उकळी आलेली आहे. तर आता आपण उतवणी ओतून घेऊया याच्यामध्ये.
पाणी लावून घेऊया. भाकऱ्या थापून घेऊया. भाकरी पलटी करून घेऊया. बाजरीची भाकरी ही पचायला एकदम हलकी आणि शुगर पेशंटसाठी तर अतिउत्तम. दुसऱ्या पण भाकऱ्या करून घेऊया. वरती भाकरी मस्त खरपूस अशी भाजली जाते. चुलीवरच्या भाकरीची चवच खूप निराळी असते. बघू शकता कसं चुलीला जाळही लागलेलं आहे आणि त्याच्यावर आपली भाकरी खूप छान प्रकारे भाजून निघत आहे. तर मस्त अशी आपली घेवड्याची भाजी आणि बाजरीची भाकरी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटद्वारे सांगा आणि